आपल्या साप्ताहिक प्रवचनमालेचा विषय आहे श्रीरामकृष्ण वचनामृत आणि श्रीमद्भगवद्गीता एक चिंतन. वचनामृताचा आपण 13वा अध्याय बघत आहोत आणि या अध्यायाच्या अंतर्गत आलेल्या परिच्छेद 6च्या प्रारंभी गीतेचा समारोपाचा श्लोक इथे दिलेला आहे. 66वा 18वा अध्याय. त्यामध्ये गीतेच्या उपदेशाची सांगता झाली असं म्हणूया आपण. संपूर्ण उपदेश मग आपण शेवटी अगदी सगळ्यात शेवटी महत्त्वाचं काहीतरी सांगतो. एखादा महत्त्वाचा मुद्दा म्हणा, एखादा महत्त्वाचा सिद्धांत म्हणा, तो सांगितला जातो. कारण सांगताना खूपशा गोष्टी सांगाव्या लागतात आणि त्याचा विश्लेषण करावं लागतं, स्पष्टीकरण करावं लागतं, त्याचा विस्तार करावा लागतो आणि त्या सगळ्या गोष्टी जो श्रोता असतो तो लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करतो. जसं कठोपनिषदामध्ये आहे, नचिकेताने 3 वर मागितले. दुसरा वर जो दिला त्याने ती स्वर्गाविषयी प्रश्न विचारला की स्वर्ग असतो काय आणि असतो तो कसा प्राप्त होतो आणि मग त्याचं साधन काय. तर यमाने दुसऱ्या वराच्या पोटी त्याला तो यज्ञ सांगितला. तो यज्ञ कसा, त्याच्या यज्ञ कुंड कसे, आहुती कशी, ते मंत्र कसे, तर बराच मोठा विस्तार आहे. आणि त्याला हेही सांगितलं की मी तुझ्यावर खूप खुश आहे, त्यामुळे मी तुला आणखी एक वर देतो, तो म्हणजे माझ्याकडनं 3 वराच्या अंतर्गत नाही, की तुझ्याच नावाने हा यज्ञ प्रसिद्ध होईल पुढे. आणि याचं कारण काय, यमराज इतके खुश का झाले? कारण जेव्हा यमराज सांगत होते ते जसेच सांगत तसं ते तो लक्षात ठेवत होता नचिकेता. आणि नंतर सांगितल्यानंतर आता तू सांग बरं मी तुला काय सांगितलं असं यमदेवाने त्याला म्हटलं. आणि यमदेवाने जे त्याला सांगितलं ते सगळंच्या सगळं त्यांनी पुन्हा त्याची आवृत्ती करून दाखवली, रिपीट केलं त्यांनी. त्याची धारणाशक्ती फार छान. वय लहान होतं, लहानमध्ये धारणाशक्ती चांगली असते, स्मरणशक्ती चांगली असते. तर त्यांनी सगळंच्या सगळं लक्षात ठेवलं आणि नुसतं लक्षात ठेवलं ते म्हणून दाखवलं सगळं. जसं स्वामी विवेकानंदांची स्मरणशक्ती होती, रामकृष्णांची होती, त्याला एकपाठी म्हणतात. जसं फोटोग्राफिक म्हणजे जसं आपण फोटो काढल्यावर पटकन पूर्णच्या पूर्ण जसं तसं येतो त्याला फोटोग्राफिक मेमरी म्हणतात. शंकराचार्यांची होती. एकदा ऐकलं बघितलं की झालं, त्याचं अंकन झालं. तरी धारणाशक्ती काही लोकांमध्ये असते, तो काही लोकांमध्ये नसते किंवा असली तरी फारच कमी असते. म्हणून सगळं सांगितल्यानंतर शेवटी एवढं तरी लक्षात ठेवा, तुम्हाला इतक्या गोष्टी नीट लक्षात राहत नाही. ठीक आहे, मान्य आहे ते, कारण सगळेच काही एक प्रकारचे नसतं. पण सगळंच विसरून नका जाऊ. तुम्हाला सगळं सांगितलं सगळंच विसरून गेलं. आपण म्हणतो ना, म्हण आहे ना की आधी पाठ पुढे सपाट, जे ऐकलं ते सगळं विसरून गेलो. पुन्हा आपण जसेच्या तसेच राहिलो किंवा उपड्या घडावर पाणी म्हणतो. घडा उपडा आहे, त्याच्यात किती पाणी टाकलं तरी आत काहीच जात नाही. अशा पुष्कळ म्हणी आहेत, ह्या सगळ्या प्रचारातल्या म्हणी आहेत. कारण तसं असतं. मुलं इतके दिवस शाळा शिकतात पण त्यांना काहीच येत नाही. स्वतःचं नाव लिहित नाही, शाळेचं धड नाव लिहिता येत नाही, म्हणजे सगळाच अंधार असतो. पण काहींच्या बाबतीत तसं नसतं. म्हणून अर्जुनाला भगवंतानी सांगताना सांगितलं की बाबा एवढं लक्षात ठेवतो काय, सर्व धर्मान परित्यज्य, काही तुला काहीच समजे ना, एकम माम शरणम व्रज, मला एकाला शरण येतो. म्हणजे
सगळ्या कर्मफलांचा त्याग करून त्याचा विचार न करता मला एकट्याला शरण जे परमतत्व आहे, अविनाशी अव्यय, त्या तत्वाला तू शरण जा. तू त्यापासून वेगळा नाही, त्याला शरण जाणं म्हणतात. त्याच्याशी तू एक आहेस. जसं ते सच्चिदानंद आहे परमात्म्याचं स्वरूप, तसं तू पण आहेस. तुझ्यातनं त्यामध्ये काही अभेद नाही. त्याला म्हटलं आहे माम एकम शरणम व्रज. तू मला एकाला शरण ये. मला एकाला म्हणजे दुसऱ्याला, तिसऱ्याला, चौथ्याला कोणालाही नको. परमात्मा शरण हो. परमात्मा कसं आहे? सर्वव्यापी आहे. आणि त्याला शरण जाणं म्हणजे काय? कर्मफलाचा विचार न करणं. तिथे कर्मफलवर काही नाही आहे. एरवी माणूस सतत कर्म आणि कर्मफल, सकाम असतो तो, कर्मफलाचा विचार करतो. त्यात चूक काही नाही आहे, बरोबरच आहे. ते आपला स्वभाव आहे तो. पण त्या स्वभावालाच्या पलीकडे आपल्याला जाता येतं काय? ते जाता येत असेल ना, ती गोष्ट मग वेगळी आहे, युनिक आहे, महत्त्वाची आहे. त्याला महत्त्व आहे, विशेष महत्त्व आहे. कारण काय? त्याने मोक्षसे कर्मबंधनही ही शुभाशुभफलैरेवं मोक्षसे कर्मबंधनी. कर्म शुभ फल उत्पन्न करतं, अशुभ फल उत्पन्न करतं. शुभ कर्मफल ते बांधतं आहे, त्याला कर्मबंधनही म्हटलं आहे. आणि अशुभ तर ते बांधतंच, अधिक कर्कचून बांधतं. आपण परमात्म्यापासून आणखी दूर जातो, सत्व थोडं जवळ जातो, असंच म्हणता येईल आहे, असंच म्हटलं जातं. त्यामुळे आणि मग कर्मफलाचं काय? ते म्हणतात त्याची तू काळजी करू नको. मा शुच, डोंट वरी. आपण म्हणतो ना डोंट वरी, काळजी करू नको. मा शुच हा शेवटला शब्द आहे गीतेतला. मा शुच म्हणजे काळजी करू नको, डोंट वरी. त्याची काळजी मी घेईल. अहम त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामी. तू काही कर्मफलाविषयी विचार करून जगला असशील, नक्कीच जगतो आपण. आपल्या जीवनामध्ये आपण तसंच जगतो. तर त्याचं जे फळ राहिलं आहे त्याचं काय? माझं संचित कर्म आहे. मी या जन्मात समजा कर्मफलाचा विचार नाही केला, पण अनेक जन्मामध्ये केलेला आहे ना. आणि या जन्मातसुद्धा केलेलं आहे की, आजही करतो आहे ना मी. त्याचं काय? हा प्रश्न येईल ना. ठीक आहे, ते म्हणतात की मला शरणी आहे मी. अरे पण शरणारं त्याच्या आधीचं काय? त्याला संचित कर्म म्हणतात. नाही, म्हणतात त्याचाही विचार करून अहम तो सर्व पापेभ्यो. सर्व पाप म्हणजे सगळ्या कर्मफलांचं. नुसतं पाप म्हणजे त्याला पाप म्हटलं इथे. पाप म्हटलं म्हणजे तुम्ही अज्ञानाने मोहाने जे करता त्याला पाप म्हटलं जातं. आणि त्याचं फळ नेहमीच निषिद्धच असतं, वाईटच असतं. न जाणता अजाणता चुकीच्या समजुतीने जे काही आपण करतो ते पुष्कळ वेळा त्याचं फळ पण वाईट असतं. म्हणतात त्याचा विचार करू नको, ते सगळं ठीक होऊन जाईल. अहम त्वा सर्व पापेभ्यो. म्हणून इथे म्हणतात की श्रीरामकृष्णाचं आहे की तुम्ही जर निगेटिव्ह विचार केला, यांनी काय होईल त्यांनी काय होईल, तर तुमचं मन काय होईल? खिन्न होईल आहे, नैराश्य येईल तुमच्या जीवनात, उदास होईल आहे. तुम्ही त्याचा विचार करू नका. तुम्ही अनंताचा विचार करा. आपलं मन अनंताचा विचार करू शकतं आणि लघुचा विचार करू शकतो, छोटासा पण विचार करू शकतो. अनंताचा विचार केला तर त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी पाप पुण्य वगैरे वगैरे हे काही त्याची मोजदाद होत नाही. जसं ते छोटंसं उदाहरण दिलं किंवा घटना केली, भगवान बुद्धांच्या जीवनातली घटना आहे ती. त्या अंगुलीमाल फार मोठा पापी होता. तो हत्या करायचा, जसा वाल्मिकी आहे ना, तो लुटार होता, हत्या करायचा, चोरी करायचा, डाका डालायचं सगळं वगैरे होतं. तसाच बुद्ध काळामध्ये अंगुलीमाल होता. लोकांना मारायचा, त्यांच्या अंगुली म्हणजे करंगळी कापाय, त्याची माळ गलात घालायचा, असं भरपूर त्यांनी केलं होतं. म्हणजे मोजदाद त्याची नाही, असंख्य. मग भगवान बुद्ध जिथे तो राहायचा त्या डोंगरावर, जसा बकासूर होता ना तसा महाभारतामध्ये, तसा हे गेले. त्या लोकांनी सांगितलं जाऊ नको, तो फार भयंकर माणूस आहे, लोकांना मारून टाकतो.
तर भगवान म्हणतात ठीक आहे मी बघून घेईल. तो शांतपणे गेला. त्याने खूप भीती दाखवली, मारून टाकीन वगैरे. भगवान बुद्धांनी काहीच पण शांतपणे त्याच्याजवळ गेले. त्यांच्या शांतीचा याच्यावर परिणाम झाला. अरे म्हणजे इतकं लोक मला दूरनंच ऐकून, माझं नाव ऐकून घाबरतात आणि मला बघून मी इतकं दरडावूनसुद्धा यांच्या मनावर काहीच परिणाम होत नाही. मग त्याला त्यांच्या व्यक्तित्वाच्या तुलनेने त्याचं व्यक्तित्व, स्वतःचं व्यक्तित्व दिसायला, अरे आपण किती काळेकुट्ट आहोत आणि हे किती शुभ्र आहे. त्यांचं व्यक्तित्व किती शुभ्र आहे, आपलं व्यक्तित्व किती वाईट आहे. मग तो शरण आला भगवान बुद्धाला आणि म्हटलं की मला तुम्ही शरण द्या, माझा उद्धार करा. बुद्ध म्हणाले की ठीक आहे, काळजी करू नको, सगळं ठीक होऊन द्या, घेऊन या. माझं काय होईल आहे, काय व्हायचं ते होईल. उगाच विचार करून काय परिस्थिती बदलते काय. ते म्हणते मग मी तर खूप पापं केले आहेत, त्याची मोजदतही करता येत नाही, माझं काय होईल आता. तर म्हणे हां ते आहे, तू खूप पापं केले आहे, खूप लोकांना मारलं आहे, खूप हत्या केलेली आहे, हिंसा केलेली आहे, ते सगळ्याचा परिणाम होणार. ते अशुभ कर्म आहे, त्याचा परिणाम होणार. माझा उद्धार कसा होणार. अच्छा ठीक आहे, तुझ्या झोपडीमध्ये आहे का काही पाण्याचं पात्र, ग्लास ज्याला आपण म्हणतो, घेऊन ये. मीठ पण घेऊन ये, बरंचसं मीठ घेऊन ये. त्याने मीठ आणलं, ग्लास आणला. म्हणजे समोरचा ओळ आहे ना पाण्याचा, त्याच्यामध्ये ग्लास डुबव, ते पाणी माझ्याकडे घेऊन ये. मग त्याने आणलं, जसं सांगितलं तसं केलं. आणि त्याच्यात मीठ टाक. मीठ टाकल्यानंतर त्याची चव घे. त्याची चव कशी होणार, खारट असणार. मीठ टाकलं की खारट होतं. ते पाणी खारट झालं. म्हणे खारट आहे ना, हां, मग त्याचं आणखी टाक. आणखी टाकलं, ते आणखी खारट झालं. टाकत जा. टाकलं, त्यांनी टाकलं. आता ते इतकं खारट झालं की त्याला चव घेता येत नाही. फारच खारट आहे आता, मला आता चव नाही घेता येणार, फार जास्ती खारट झालं आहे. मी त्याला आपण संपृक्त द्रावण म्हणतो ना, किंवा इंग्लिशमध्ये त्याला सॅच्युरेटेड म्हणतो. सॅच्युरेटेड द्रावण आहे, ते मिक्सचर आहे. तर ते आता तुला हे करता येत नाही, ते पाण्याची चव घेता येत नाही आणि आता नाही चव घेता येत, खूप खारट झालं आहे पाणी. मग सगळं ते ग्लासमधलं पाणी आहे ना, ते खूप खारट झालेलं, त्या समोरच्या ओळात टाकून दे. त्याने टाकून दिलं त्या ओळामध्ये. टाकलं. आता त्या ओळातलं जिथं टाकलं तिथून पाणी घे. आणलं. आता याची चव घे. कसं आहे ते. म्हणे काही नाही, छान पाणी आहे, मला चव घेता येते, त्यात काहीच नाही. म्हणे तसंच आहे, तू जितके काही वाईट गोष्टी केल्या आहेत, हत्या केल्या आहेत, पापं केली आहेत की नाही, ते त्या ग्लासभर पाण्यामध्ये खूप जास्ती आहे. ते तुझ्या व्यक्तित्वामध्ये सामावले जाणार नाहीत. कारण काय, पण तूच ते पाणी जर अनंतामध्ये त्या ओळामध्ये घेतलं, तर ओळाच्या दृष्टीने ते पाणी, मिठाचं पाणी म्हणजे काहीच नाही आहे. ते वाहतं पाणी आहे, त्याच्यात मिसळून जाईल. ते एवढ्या ओळत्या पाण्यामध्ये तुमचं ग्लासभर मिठाने संपृक्त झालेलं, सॅच्युरेट झालेलं पाणी नथिंग. तसंच आपल्या इवल्याशा जीवनामध्ये, इवल्याशा व्यक्तित्वामध्ये आपण बरं वाईट बरंच काही करतो, जन्मभर करतो, या जन्मी, मागच्या जन्मी, गेल्या जन्मी, ते चाललंच राहतं. काही जाणून बुजून होतात वाईट गोष्टी, काही नकळत होतात की नाही, आपल्याला माहीतच नाही ही चूक आहे, हे वाईट आहे, हे आणि आपला परिणाम वाईट माहीतच नसतं आपल्याला. ते चूक असतं. जसं तुम्हाला सिग्नलला लाल लाईट लागला की तुम्हाला थांबायचं असतं आणि तुम्ही थांबले नाही, पोलिसांनी अडवलं, तुम्ही जंप केला सिग्नल, तुम्हाला मला माहीत नव्हतं. अरे माहीत नव्हतं काय, माहीत नसलं तरी ते लाल लाईट लागली, थांबायला पाहिजे. मग तो पावती फाडेल. तो तुम्हाला माहीत नाही याचा अर्थ असा नाही की तुमची चूक नाही, ती माहीत नसलं तरी चूकच आहे ती. त्याची जी काही सजा असेल ती तुम्हाला मिळेल, तो कानून आहे. माहीत नाही हे काही कारण होऊ शकत नाही. तुम्ही माहीत करून घ्या. आणि काही जाणून बुजून, त्याने जाणून बुजून सिग्नल तोडला आणि सांगतो की मला माहीत नव्हता म्हणून, मला इथला नियम माहीत नव्हता, इथं असं काय असते म्हणून. किंवा आपल्याकडे डावीकडून जातात, इतर ठिकाणी उजवीकडून जातात, युरोपमध्ये या चीनमध्ये
वाहनं उजवीकडून जातात, त्यांचं ते लेफ्ट हँड ड्राईव्ह असतं. आम्हाला माहीत नाही. अरे माहीत नाही ते माहीत करून घ्या तुम्ही. त्या दिशेत गेल्यानंतर त्या दिशेतले नियम माहीत करून घ्या. म्हणजे कळत न कळत काही हो त्याचा परिणाम होतो. तुम्ही न कळत जरी तुमच्या जिभेवर मीठ चावल्या गेली, आपली मिरची चावल्या गेली तर तिखट लागणार तुम्हाला. तुम्हाला माहीत नव्हती मिरची तोंडात गेली आहे म्हणून, न कळत गेलेली आहे ती इतर पदार्थांबरोबर, पण तिथं तिखट तुम्हाला लागणार. तसंच बुद्ध म्हणाले की ठीक आहे, तुझं जर व्यक्तित्व तुम्ही अनंत केलं तर त्या एवढ्या अनंताच्यामध्ये ह्याचं काही विशेष काही नाही आहे, हे काही फार प्रॉब्लेम नाही आहे. पण मग मी आता केलं तर तो अंगुलीमाल म्हणाला की लोकांना माहिती आहे की हा अंगुलीमाल आहे, हत्यार आहे, डाकू आहे, त्याने खुनी आहे, तर त्याचं काय म्हणजे त्याचं काय, तर ते लोकांना कसं काय माहीत आहे तू बदलला आहे म्हणून. तुला माहीत आहे की तू बदलला आहे किंवा बदलण्याला तयारी आहे तुझीच. वाईट आहे, चांगलं व्हायला तयारी आहे तुझी. मलाही समजा कळलं हा तुझ्यावर विश्वास आहे माझा की तू आता पुढे वाईट वागणार नाहीस, हत्या करणार नाहीस. पण लोकांना कुठे माहीत आहे? इतर लोकांना ते बघितल्याबरोबर मला काय म्हणतील, दगडं मारतील, माझं खून करतील म्हणून, मला शिवाय देतील, आणखी कचरा टाकतील, म्हणजे काही वाटतील ते करतील. कारण काय, त्यांचं नुकसान झालं आहे, लोकांचं खूप नुकसान झालेलं आहे तुझ्यामुळे. त्यामुळे ते तुला हे करतील आणि तुला ते सहन कर, तुझी निंदा करतील, ते सगळं सहन कर. आणि हळूहळू त्यांना कळेल की नाही पूर्वी हा असा होता, आता असा नाही. त्यामुळे हे म्हटलं आहे की अहम त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि, सर्व दोषांपासून तुला मी मुक्त करेन. हे कशाचे? एकम माम. एकम माम म्हणजे त्या अनंतामध्ये तुम्ही जर तुमचं व्यक्तित्व सामावून दिलं, त्याच्यामध्ये तुम्ही झालेत, एकरूप झालेत, तर मग त्याच्या दृष्टीने हे प्रकृतीच्या विश्वातले हे जे सत्वरजतम आहे त्याच्यामुळे जे आपल्याकडून बरं वाईट जे करतं, इष्टम अनिष्टम मिश्रंच, गीतेमध्ये म्हटलं आहे 18व्या अध्यायात की नाही, फलम इष्टम अनिष्टम मिश्रंच त्रिविध कर्मणं फलम. विध म्हणजे प्रकार, 3 प्रकारचे कर्माची फलं असतात. इष्ट म्हणजे योग्य, जे तुम्हाला अनुकूल आहे त्याला इष्ट म्हणतात. अनिष्ट म्हणजे जे उलट आहे, तुम्हाला प्रतिकूल आहे. तिसरं म्हणजे काही अनुकूल आहे आणि काही प्रतिकूल आहे, ते मिक्सचर असतं. 3 प्रकारचे फलं गीतेमध्ये सांगितलेले आहे. भवत्यत्यागिनां प्रेत्य न तु संन्यासिनां क्वचित. जो अत्यागी असतो म्हणजे जो कर्मफलाचा विचार करतो, त्याच्यासाठी हे असतं हे अनिष्टमिष्टम मिश्रंच न तु संन्यासिनां क्वचित. जो फलत्याग करतो त्याला संन्यासी म्हटलं आहे. हे अनिष्ट इष्ट त्याच्यासाठी नाही आहे. 18वा अध्याय त्याच्यासाठी नाही आहे, ते इतर लोकांसाठी आहे. कर्म आणि कर्माचं फळ म्हणून ते संत बघा, साधू बघा, अवतार पुरुष बघा, ते कधीच विचार करत नाही. याचं कारण आहे त्यांच्या दृष्टीने हा विषयच नाही आहे, त्यांच्या बाबतीमध्ये हा विषयच नाही आहे. ते कर्मफलाचा विचारच करत नाही, डोकं शनवतच नाही ते. जसं रामकृष्ण स्वामीजींनी म्हटलं आहे ज्ञानयोगामध्ये, ते जे करतील ते चांगलंच करतील, त्यांच्या हातून जे घडेल ते चांगलंच घडेल, आणि त्यांच्या हातून काही वाईट घडणारच नाही. त्यांना डोकं शिनवावं लागत नाही की माझ्या हातून चांगलं होतं आहे की वाईट होतं आहे म्हणून. कारण काय, त्यांचं व्यक्तित्वच तसं आहे. मनसा वाचा कर्मणा, मनाने ते कोणाविषयी वाईट चिंतित नाही, वाणीनी पण नाही आणि कर्मानी पण नाही, आचरण पण तसं नाही त्यांचं. कारण काय, त्याच्यातून ते बाहेर पडलेले आहेत, त्याच्या पलीकडे गेलेले आहेत ते. त्यामुळे त्यांच्या बाबतीत हा काही प्रश्न येत नाही की आमच्याकडनं चांगलं घडेल की वाईट घडेल किंवा काय घडेल. ते जे काय करतील तेच चांगलंच होईल. जसं ते श्रीरामकृष्ण पट्टीचा गाणार असेल तर नुसतं आऊ केलं तरी स्वरातच गाणार तो कधी बेसूर गाणार नाही. कारण तो याला इतकी प्रॅक्टिस झाली आहे त्याची संगीताच्या क्षेत्रामध्ये, त्यांनी इतकं ते दिवसरात्र रियाज केलेला आहे
की तो जे म्हणेल त्याचे बोटं जरी याच्यावर फिरतील हार्मोनियमवर, ते सुरात्यातून काही विचित्र काहीतरी येणार नाही बाहेर, कारण त्याला ती प्रॅक्टिस आहे बोटांना त्याच्या. किंवा त्यांनी उत्तर दिलं की नर्तक आहे, तो नाचेल तर बरोबर तालावरच नाचेल, बेताल नाचणार नाही. याचं कारण काय? तो नर्तक आहे, तो गायक आहे. याचा अर्थच काय आहे की तो त्याच्याशी एकरूप झालेला आहे, त्या कलेशी तो एकरूप झालेला आहे. त्यामुळे जे काही होईल ते व्यवस्थितच होईल, ॲप्रोप्रिएट होईल आहे, प्रिसाईज होईल आहे. म्हणून इथे म्हणतात त्याचा विचार करा. तुम्ही दुर्बलतेचा विचार का करता? अपूर्णतेचा विचार का करता? माणसाचा तो स्वभाव आहे, स्वतःच्या दुर्बलतेवर त्यात जास्त देतो, अपूर्णतेवरच भर देतो, आणि त्यालाच आपण नकारात्मकता म्हणतो की नाही. आपण सगळे निगेटिव्ह आहोत, फार निगेटिव्ह आहोत. आणि जेव्हा आपण पॉझिटिव्ह होतो, समजा त्या पॉझिटिव्हला काही अर्थ नसतो. काही लोक आम्ही खूप पॉझिटिव्ह म्हणतात की नाही, पण त्या पॉझिटिव्हला काहीही अर्थ नसतो. कारण काय? त्या पॉझिटिव्हिटीला काहीही आधार नसतो, काही सिद्धांत नसतो, काही तत्त्वज्ञान नसतं, काहीच नसतं. ते फक्त त्यापुरते आणला उष्ण अवसान असतं. उष्ण अवसान तुम्हाला माहिती आहे की नाही? तसं काही नाही आहे, उगाच काहीतरी अवसान आलेलं आहे. ते काही खरं नसतं, नकली असतं ते. त्यामुळे ही जी पॉझिटिव्हिटी आहे ही सच्ची असायला पाहिजे, नकली असायला नको. म्हणून वेदांत तुम्हाला जे सांगतो आहे पॉझिटिव्हिटी, किंवा म्हणून स्वामीजींविषयी जे म्हटलं आहे रवींद्रनाथ टागोरनी की ही वॉज ऑल पॉझिटिव्ह अँड नथिंग निगेटिव्ह. स्वामी विवेकानंदांनी जे काही शिकवण दिली आहे ती सगळी पॉझिटिव्ह दिलेली आहे, नथिंग निगेटिव्ह, काहीच निगेटिव्ह नाही आहे. इफ यू वॉन्ट टू नो इंडिया, स्टडी विवेकानंद. इन हिम एव्हरीथिंग इज पॉझिटिव्ह, नथिंग इज निगेटिव्ह. असं का म्हटलं स्वामींविषयी टागोरांनी? तर दिसतं आहे म्हणून. मग उगाच काहीतरी पॉझिटिव्ह करत तसं नाही आहे, खरोखर पॉझिटिव्ह आहे. सिद्धांत आहे तो, वेदांताचा सिद्धांत आहे. आणि म्हणून सगळे संत हे तर व्यसनात काय, ऑल पॉझिटिव्ह. गीता काय आहे, ऑल पॉझिटिव्ह. अर्जुन निगेटिव्ह होता, त्याची सगळी विचार प्रक्रिया ही पूर्णपणे निगेटिव्ह होती. पहिला अध्याय जो आहे गीतेचा ते सगळं निगेटिव्ह आहे की नाही. आता निगेटिव्हचा परिणाम काय झाला? त्याला घाम फुटला, त्याच्या हातातून धनुष्य करून विसृज सशरम चापम शोक संविघ्न मानसा, आणि शोकामध्ये तो बुडून गेला, असे शब्द आहेत. जसं एखादा माणूस पाण्यात बुडतो तसा तो शोकसागरामध्ये बुडून गेला. भ्रमतीव च मे मनः, माझं मन घुमतं फिरतं आहे. म्हणजे इतकं त्याच्या शरीरावर मनावर परिणाम झाला. कशाचा झाला? निगेटिव्ह विचार केला. तुमचा चॉईस आहे तो, अर्थात मनाला खूप चॉईस आहेत. तुम्ही असंही करू शकता, तसंही करू शकता, आणि वेगळ्या प्रकारे करू शकता. तुमच्याकडे सगळं चॉईस आहे, ऑप्शन आहे, तुम्ही फ्री आहात विचार करायला. तुमच्यावर कोणी जबरदस्ती रोज करतं काही, तुम्ही बांधले थोडीच आहात काही, मनाला थोडीच बांधलं जातं काही. म्हणून ते म्हणतात मनापायीच बंधने, मनामुळेच मुक्ती की नाही. मी मुक्त पुरुष, संसारात राहो की अरण्यात राहो, मला बंधन कसलं. पॉवरफुल विचार आहे ते. स्वामींनी हेच सांगितलं अमेरिकेमध्ये त्या पाश्चात्यांना, अमेरिकन वासिनांना, की ते सतत पाप पाप, बायबलमध्ये तेच आहे, पाप पाप पाप. वचनात खूप येतं, अरे पाप पाप काय म्हणतात तुम्ही? पाप म्हणत खरोखरच पापी होऊन जाल. मुक्त पुरुष आहे की नाही, याला पॉझिटिव्ह आहे. पुन्हा सांगतो मी, पॉझिटिव्ह म्हणजे नुसतंच काहीतरी कल्पना करायच्या, कारण ते खाली येतं. तुम्ही किती फुगा तर तो फुटतो. वेदांत सांगतो पॉझिटिव्हिटी फुटणारा फुगा नाही हा, ती वास्तविकता आहे. तुम्हाला काहीतरी सांगायचं, अरे तू पास होऊन जाशील, काळजी करू नको. अरे पण तिने अभ्यास नाही केला, काहीच केलं नाही, त्याला अक्कलही नाही आहे, त्याला डोकंही नाही आहे, अभ्यासही करत नाही, काहीच करत नाही, तू कसा पास होऊन जाशील? नाही तू काळजी, आपोआप पास होऊन जाशील, असं काही ना. त्याला ते असं फुगवून काही फायदा नसतो की नाही. वेदांत तुम्हाला उगाच काहीतरी खोटा आशावाद देत नाही आहे, त्या आशावादाला काही अर्थ नसतो. परंतु हा आशावाद एक भरभक्कम अशा पायावर आधारलेला आहे. म्हणून तुम्ही राजाधिराजाचे पुत्र म्हटले बघा.
मी ईश्वराचा राजाधिराजाचा पुत्र, जो ब्रह्मांडाचा नायक आहे ईश्वर. ते श्रुदम सर्वभूतानां ज्ञात्वा माम शांतिमृच्छती, गीतेमध्ये तर खूपदा म्हटलं आहे की नाही, की मी सगळ्या जगाचा जीवलग आहे, जवळचा आहे, ईश्वर आहे. ईश्वर म्हणजे माझ्याकडे संपूर्ण पॉवर आहे, ईशनशील म्हणतात. माझ्याकडे सगळं सामर्थ्य आहे. जीवाकडे तेवढं सामर्थ्य नसतं, ईश्वराकडे सगळं सामर्थ्य आहे. तो म्हणेल तसं होईल, तो विचार करेल तसं होईल. होईल म्हणजे होईलच, होईल की नाही होईल असं नाही आहे. म्हणून मला कोण बांधू शकणार, मी मुक्त आहे. कारण काय, माझा स्वभाव, माझं मूळ नेचर नित्य बुद्ध मुक्त स्वभाव. मी नित्य आहे, कधी असतो आणि कधी नसतो असं नाही. नित्य म्हणजे सदाचंच, शाश्वत. अनित्य म्हणजे आहे नाही आहे काही सांगता येत नाही, त्याला अनित्य म्हणतात. जसं आपण देहाविषयी म्हणू शकतो, शरीराविषयी काही सांगता येत नाही बाबा, हे फार काहीच बोलता येत नाही. डॉक्टर म्हणतात, काय हो डॉक्टर कसं काय, आम्ही करतोय उपचार सगळे, आम्ही कुठे काही कमी नाही पडत आणि तुम्ही कमी पडत नाही खर्च करायला, पण सांगता येत नाही. झालं तर बाहेरही पडेल, नाही तर काही. नथिंग कॅन बी सेड. त्याला म्हणतात अनित्य, अशाश्वत, ज्याच्याविषयी आपल्याला नक्की सांगता येत नाही. म्हणजे नक्की सांगता येत नाही म्हणजे ती गोष्ट नसते, त्यालाच नक्की सांगता येत नाही म्हणतात. देह आहे नाही आहे सांगता येत नाही, पण तसं देहाचा स्वाम्याविषयी नाही म्हणता, तो सदाच मुक्त आहे, त्याला नित्य नित्य बुद्ध मुक्त स्वभाव. बुद्ध म्हणजे तो ज्ञानी आहे. तुम्ही ज्ञानी आहात, तुम्ही आत्मज्ञानी आहात, तुम्हाला फक्त माहीत नाही आहे. माहीत झालं की तुम्ही काही अज्ञानी ज्ञानी होणार नाही आहे, तुम्ही ज्ञानी आहात आणि ज्ञानी होणार. जो मेंढीचा सिंह झाला नाही, सिंह सिंहच होता, फक्त त्याला माहीत नव्हतं की तो सिंह नाही आहे, त्याला वाटतं मेंढी आहे. त्याला ज्या गुरुनी ज्ञान दिलं की अरे बाबा तू मेंढी नाही आहे, तू सिंह आहे, तो सिंहाचा जेव्हा सिंह झाला, मेंढीचा सिंह नाही झाला. मेंढीचा कसं सिंह होणार, मेंढी मेंढीच राहणार. पण सिंहाला चुकून वाटत होतं मोहामुळे की तो मेंढी आहे. मेंढ्यांच्या कळपात वाढल्यामुळे, तो कुसंग झाल्यामुळे तो संस्कार पडला त्याच्यावर. त्या कुसंस्कारामुळे तो चुकीचं समजायला लागला. गुरुची कृपा झाली, वनातल्या सिंहाची कृपा झाली आणि त्याला कळलं की अरे यांच्यात मी मोठा झालो असल्यामुळे मी तसं समजायला लागलो. जसं कर्ण आहे, त्या कौरवांच्या मध्ये मोठा झाल्यामुळे तो तसाच झाला, तो कुसंग त्याला म्हणतात. समजा कर्ण पांडवांच्या कळपात गेला असता, पांडवांच्या बरोबर मोठा झाला असता, तो वेगळाच झाला असता. शक्य आहे की नाही. चांगल्या आत जरी वाईट गोष्टीला तरी त्याला चांगलं बाहेर येऊ शकतं, कारण आत चांगली आहे आणि बाहेर आहे. आतून तुम्ही बाहेर काय काढता त्याच्यावर अवलंबून आहे. कोणते संस्कार तुम्ही जागवता त्याच्यावर अवलंबून आहे. पुष्कळसं परिस्थितीवर अवलंबून असतं. म्हणून ते म्हणतात मला कोण बांधू शकणार नाही. मग तुमचं व्यक्तित्व तुम्ही अनंतात विलीन करून घ्या. एक माम शरणम व्रज. त्याच्यामध्ये म्हटलं आहे की तुम्ही इथे दिलं एका दिवस एका ख्रिस्त्याचं एक पुस्तक दिलं, त्याला बायबल इथे, बायबलचं नाव दिलं नाही आहे मी, त्यालाच मला वाचून द्या. तर त्यात तर काय अथपासून इतीपर्यंत, म्हणजे पहिला शब्द अथ असतो, शेवटचा शब्द काय असतो, इति असतो. नुसतं पाप आणि पाप वगैरे वगैरे. मी पापी घोकत राहतो, तो खरोखरचाच पापी होऊन जातो वगैरे. आपण हे सगळं बघितलं आहे की नाही. संसारात राहूनही ईश्वर लाभ होणार नाही काय म्हणून जनकाला झाला होतास की वगैरे. हा संसार सर्वसाधारण माणसाच्या पक्षी, त्याच्यात संघर्ष असतो. कोणी म्हणत नाही की माझ्या जीवनात संघर्ष नाही, माझं जीवन खूप स्मूथ आहे, मी छान मजेत जन्मलो आणि मजेत मेलो, असं जगात होत नाही की नाही. किती तुमचं आता पांडवांना काय कमी होतं, ते राजपुत्रच होते, पराक्रमी होते, सद्गुणी होते, काय न सगळंच काय होतं. उदाहरण म्हणून रामाचं काय कमी होतं आम्हाला. राम किती सदाचारी होता, आदर्श पुरुष म्हणतात त्याला, मर्यादा पुरुषोत्तम म्हणतो त्याला. कुठं काय त्याच्यात दुर्गुण होते, अवगुण होते की त्याला त्याचं ते फळ भोगावं लागलं. पण संपूर्ण जन्मसंघर्षात गेला, सगळे उलथापालथी झाल्या, उठापटक झाली, त्याला तुम्ही काय म्हणणार.
पण ते सर्वसाधारण माणसाच्या जीवनात तर थोडंफार असतं, संघर्ष असतो. म्हणजे संघर्ष जीवनातला टाळता येत नाही. याचं कारण असतं, तुम्ही संघर्ष जर नीट समजू शकले तर तो संघर्ष तुम्हाला समोर नेणारा असतो, मागे नेणारा नसतो किंवा थपकवणारा नसतो. हे फक्त आपल्याला वेदांत सांगतो. अरे बाबा, तो जे आहे सुखदुःख आहे, पापपुण्य आहे, यश अपयश आहे, मान अपमान आहे, लाभ आणि हे सगळं काही आहे, जय पराजय आहे. गीतेत मोठी यादीच आहे गीतेमध्ये. ते तुम्हाला दाबून टाकण्यासाठी नाही आहे, तुमचा पराभव करण्यासाठी नाही आहे, तर तुम्हाला समोर जाऊन तिथपर्यंत आनंदापर्यंत घेऊन जाण्यासाठी आहे. तुमच्या इवल्याच्या छोट्याशा जीवनामध्ये जे काही तुम्हाला वाटतं की आपण बापरे, आम्हाला आता पुढे ना खूप झालं, आता आमच्या दृष्टीने असह्य झालेलं आहे, जगण्यात काही अर्थ नाही आहे. मी त्या पोरीने मला दगा दिला, आता मला जगण्यात काही अर्थ नाही आहे. कशाला जगायचं? जिच्यावर मी खूप विश्वास टाकला, काही मुलगी म्हणते विश्वास टाकला आणि त्यांनीच मला दगा दिला, प्रेमभंग झाला, आहे की नाही. आणि मग आता काय करायचं? आत्महत्या करा, आहे की नाही. त्याला वाटतं आता आत्महत्या करण्याशिवाय दुसरं काही शिल्लक राहिलं नाही. तर तीच गोष्ट खूप महत्त्वाची वाटते. जगण्यात काही अर्थ वाटत नाही. हा प्रत्येकाचा प्रश्न आहे. त्याला प्रत्येकाला काय वाटावं, त्याच्या संस्कारावर, त्याच्या बुद्धीवर अवलंबून आहे, त्याच्या ज्ञानावर अवलंबून आहे. एकाला अरे जाऊ दे, अशा 50 पोरी पडल्या आणि 50 पोरं पडले, तो पटकन त्याच्यातून बाहेर गेला आहे. त्यात आहे काय की नाही? एवढं सेंटिमेंटल होण्यासाठी, इमोशनल होण्यासाठी आहे काय त्याच्यामध्ये? काहीच नाही आहे. साधा व्यवहार आहे जगामधला. त्यासाठी जीव द्यायची काय गरज आहे, वगैरे वगैरे. हे प्रत्येकाच्या संस्कारावरती अवलंबून राहील. कुणी त्याला विचारच करणार नाही. नापास झालं काय त्याच्यामध्ये? पुढे सगळं जीवन पडलं आहे. एक पराभव तो तुम्हाला पूर्णपणे उद्ध्वस्त करतो. याचा अर्थ काय? आपल्याला जीवन समजलंच नाही आहे की नाही. अशी किती पराभव हो, काय होत नाही. रामाच्या जीवनामध्ये किती उलथापाल झाला, तो शेवटी त्यालाच मर्यादा होतो. त्याने त्याच्यावर मात केली म्हणजे त्याला त्या नकारात्मक गोष्टीला किंवा विपरीत गोष्टींना, विरुद्ध गोष्टींना त्यांनी आपल्यावर हावी होऊ दिलं नाही, आपल्यावर त्याचा दबाव येऊ दिला नाही. कितीतरी जसं ते आपण म्हणतो की रामाला वनात जावं लागलं अचानक, काही कल्पना नसताना. फार मोठी घटना आहे. सामान्य माणसाच्या बाबतीमध्ये तर खूपच प्रचंड आहे. पण रामाने त्याला काही महत्त्वच दिलं नाही. त्याला म्हणतात व्यक्तित्व, घडलेलं व्यक्तित्व आहे ते की नाही. उसनं अवसान नाही आहे ते. जाऊ द्या, चला. वडील म्हणतात ना की म्हणतात मी ते म्हणत नाही, पण ते वचनात मानले गेले आहेत ना, त्यांचं बोलणं खरं झालं पाहिजे. आम्ही जातो वनामध्ये. याचा अर्थ इतकं प्रचंड होऊनसुद्धा जीवनामध्ये रामाच्या बाबतीमध्ये इट इज नथिंग. ते काहीच नाही आहे. म्हणून त्याची पूजा होते, म्हणून तो फार महान आहे, म्हणून त्याला अवतारी पुरुष म्हटलं आहे. कारण काय? रामाचं जीवन हे अनंताशी बांधलं गेलं होतं, अनंत तत्वाशी बांधला गेलं होतं. त्याला स्थितप्रज्ञ म्हटलं आहे की तिच्या पहिल्या दुसऱ्या अध्यायामध्ये. तो स्थितप्रज्ञ होता. स्थितधी किम प्रभाषेत किमासीत प्रजेत किम. अर्जुनाचा प्रश्न आहे. स्थितप्रज्ञस्य का भाषा की नाही. स्थितधी किम प्रभाषेत की नाही. स्थितधी कसा बोलतो, स्थितप्रज्ञ कसा वागतो, त्याची लक्षणं काय. भाषा म्हणजे लक्षणं. आम्ही कसं ओळखायचं? बघा, रामाकडे बघा, कृष्णाकडे बघा. तुम्हाला तत्त्व जेव्हा कळणं कठीण जातं आणि असं वाटतं असं कधी असतं काय की नाही. आम्हाला थोडंसं काय गेलं तर आपण काय एकदम कोसळून पडतो. अगदी क्षुल्लक गोष्टींच्या पोटीसुद्धा आपण कोसळून पडतो सामान्य माणसं. जसं मी आत्ता होतं, आत्महत्या करतात, काहीच कारण नाही आहे की नाही. नापास झाला, ते जाऊन 5 वर्ष झाले होते त्या मुलाला. अरे म्हटलं केव्हा नापास झाला? 12वीमध्ये झालं, 5 वर्ष झाले म्हणजे. तो भयंकर दुःखी होता. मी आता काय करतो आहेस तू? म्हणे वडिलांनी मला लोन दिलं बरंचसं, त्याच्यात मी धंदा करतो. आता धंदा कसं चालतो आहे? चांगलं चालतं आहे, बरेच पैसे कमावतो मी. आता काही प्रॉब्लेम काय आहे? म्हणे मला फार दुःख आहे. अरे म्हटलं, तू जेव्हा नापास झाला तेव्हा तू सेलिब्रेट का नाही केला आहे की नाही. तुझ्या पद्धतीनं सेलिब्रेट कर, मजाच कर. सगळ्यांना दाखव नाही, लोक बेशरम म्हणतील तुला आहे की नाही, हा नापास झाला आणि सेलिब्रेट करतो आहे म्हणून.
सगळ्यांना सांगून नको, एकटा सेलिब्रेट कर. त्या मनावर त्याचा हे कशाला घेतं, झालं ते मिटलं प्रकरण. अशा जीवनामध्ये कितीतरी घटना घडत असतात. त्याचं ओझं, हां ठीक आहे, नापास झालं की एक मोठा पराभव असतो, तो फेल्युअर आहे ते, आणि त्यांनी मनुष्य दुःखी होतो. पण किती, 5 मिनटं 10 मिनटं, फिनिश, संपवून टाका ते, सेलिब्रेट करा. तुम्हाला जर असेल तर त्याचा विरुद्ध केला आहे, जसं याच्यामध्ये योगशास्त्रात म्हटलं आहे की नाही, तुम्हाला जर दुःख होत असेल तर सुखाचा अनुभव घ्या, दुःख कमी होऊन जाईल. आणि तुमच्यामध्ये जर घृणा असेल तर प्रेमाचा अनुभव घ्या, घृणा दूर होऊन जाईल. त्याच्या विरुद्ध भाव आणा की नाही, असं योगशास्त्रामध्ये आहे, साधनपादमध्ये. विसरून ह्या गोष्टी काहीच नाही आहे, नथिंग. दिस लिटल बिकरिंग स्वामी म्हटलं आहे. ह्या जीवनात सतत दिवसरात्र आपल्या जीवनात घडणाऱ्या कुरबुरी म्हटलं आहे, बिकरिंग सतत चालत असतं. हा जीवनाचा स्वभाव आहे, हे जीवनाचं काय अंग आहे, आणि हा सत्वरजतमाचा खेळ आहे, आणि हे तुम्हाला समोर नेण्यासाठी आहे. त्याचा नीट अर्थ जाणून घ्या. तेच आपण गीतेमध्ये आणि वचनामृतात बघतोय. त्याचा नीट अर्थ काय हे जाणून घ्या, मग तुम्हाला कळलं रे काहीच नाही, ठीक आहे, याचा अर्थ मला कळला आहे की हे मला मागे नेण्यासाठी नाही आहे, समोर नेण्यासाठी आहे. काही तुम्हाला फक्त काय फेल्युअर्स आहे, यश मिळालंच नाही, तुम्हाला फक्त दुःखच आहे, सुख मिळालंच नाही कधी, तुमची हानीच झाली, कधी लाभ झालाच नाही आहे, असं नाही आहे. स्वामी फार छान, ते आलटून पालटून येतात म्हणतात स्वामींनी योगशास्त्रामध्ये. ते पतंजली योगसूत्राची स्वामींची स्पष्टीकरण आहे, व्याख्या आहे, त्यात म्हटलं आहे त्यांनी, ह्या गोष्टी आलटून पालटून येतात. हे झालं की ते झालं की ते झालं की ते. पण तुम्ही जर तुमचं व्यक्तित्व नित्यशुद्ध बुद्धमुक्त स्वभाव, तुम्ही बुद्ध आणि मुक्त असं म्हटलं तर काय केव्हा आल्या आणि केव्हा गेला तुम्हाला कळतही नाही. त्यामुळे ते स्थिर राहू शकता. स्थितदिक् किं प्रभाषेत किमासीत ब्रजेत किम. तो बसतो कसा, तो चालतो कसा, फिरतो कसा. व्रज म्हणजे फिरणं, चालणं की नाही. काय सुंदर आहे बघा, की त्या अर्जुनाला असा माणूस पाहिजे की तो आमच्यासारखाच आहे. तो पण, त्यालाही 2 हात आहे, 2 पाय आहे, त्यालाही डोकं आहे, त्यालाही डोळे आहे, कान आहे, जीव आहे, सगळंच काही. असाच माणूस मला नाही वागता येत, मग असं कोणी आहे का ज्याला वागता येतं? हो आहे की, पण त्यांनी कसं ते सांगितलं नाही आहे. त्यांनी त्याचं मन कसं आहे सांगितलं, त्याचं व्यक्तित्व कसं सांगितलं आहे. प्रजहाति यदा कामान सर्वान् पार्थ मनोगतान आत्मन्येवात्मना तुष्टस्थितधि उच्यते. आत्मन्य आत्मना तुष्ट असते. जो आत्म्यामध्ये संतुष्ट असतो, त्याला कल्पनाही पूर्ण की अरे हे ते सगळं प्रकृतीचे खेळ आहे. झोपेमध्ये तर कितीतरी आपण स्वप्न बघतो, जागे झाल्यावर काय त्याचा विचार करतो काय आपण? त्याला माहिती आहे ते स्वप्न होतं. आपण चित्रपट बघतो, चित्रपटात सगळे प्रसंग असतात इथून तिथपर्यंत. आणि चित्रपट म्हणजे काय, आपल्या जीवनाचं ते प्रतिबिंब असतं. समाज कसा असतो, माणसं कशी असतात, चांगली वाईट बरी वाईट माणसं कशी असतात, त्याचं ते जिवंत प्रतिबिंब असतं. आणि म्हणून लोक चित्रपट बघतात, कारण त्यांना स्वतः त्याला बघता येतं, तिथे त्याला स्वतः बघता येतं की नाही. पण ते असतं काय चित्रपटातलं, सगळंच काही बनावटी असतं, प्रत्येक गोष्ट बनावटी असते. त्याच्यातून तुम्हाला हा वेदांत फार छान समजून दिला आहे. प्रत्येक गोष्ट बनावटी असते, त्याच्यामध्ये नकली असते. ते फक्त चित्रीकरणापुरतं असतं. ते किती उत्कट प्रसंग तुम्ही बघितले पडद्यावर आणि त्याची सलग शृंखला जरी बघितली तर म्हणूनच चित्रपट बघतात लोक. इतकी सुंदर चित्रपट असतात, त्याचं एडिटिंग इतकं छान असतं, तुम्हाला कळतच नाही बनावटी आहे. तुम्ही 3 तास 2.5 तास 2 तास बघता, पण ते बनावटी तुम्हाला कळतच नाही. वाटते अगदी जिवंत, अगदी तुम्हाला असं वाटतं की ते असली आहे वाटतं तुम्हाला, इतकं ते अद्भुत असतं नाही. परंतु ते फक्त कॅमेरापुरतं असतं, कॅमेराच्या चित्रीकरणापुरतं असतं. जसं नाटकामध्ये रंगमंचावर जेव्हा ते पात्र येतात तेवढ्यापुरती त्यांची ॲक्टिंग असते, तिकडे गेले की पुन्हा नॉर्मल होऊन जातात ते, माहिती नाही. पुन्हा ते त्यांनी चहा पितात, सिगरेट फुंकतात, ते काही स्टेजवर करू शकत नाही की नाही. स्टेजवर ते काशीपूरला 1 जानेवारी आहे ना कलकत्त्याला, जिथे श्रीरामकृष्ण शेवटी राहिले होते, तिथे एक नाटक होतं आमच्या रहरा कॉलेजच्या विद्यार्थ्यांचं. ते महाभारताचं नाटक होतं, कर्ण अर्जुन युद्ध वगैरे काहीतरी होतं ते. तर शकुनी येतो त्याच्यावर कुठे स्टेजवर की नाही. आता शकुनी म्हणजे थोडा वयस्क होता आणि बाकी सगळी मुलं होते. वयस्क म्हणजे ते त्यांच्या टीचिंग स्टाफमधलाच कोणी होता.
आता तो आल्यानंतर त्याच्या डोळ्यावर चष्मा राहून गेला. आता शकुनी तिथे स्टेजवर आला, सगळे लोक हसायला लागले जोरदाराने. आता शकुनीला समजे ना काय हसतात लोक, माझी एंट्रीने हसायला काय झालं लोकांना आहे की नाही. मग कोणीतरी सांगितलं विंगमधनं, अरे चष्मा काढा. मग चष्मा काढून फेकून दिला त्याने तिकडे आहे की नाही. आता ते शकुनीच्या डोळ्यावर चष्मा म्हणजे जरा जुळत नाही जरा नाही. परंतु काय ते सगळं बनावटी आहे की नाही. ते बनावटी. आत्मन्येवात्मना तुष्ट स्थितदीप उच्चते. त्याला स्थितदी किंवा स्थितप्रज्ञ म्हटलेलं आहे. आणि म्हणजे मन तसं आहे, त्याचं व्यक्तित्व तसं आहे की नाही. फक्त बाहेरचं शरीर नाही तर त्याचं मन तसं आहे, त्याची प्रज्ञा तशी आहे, म्हणून ते स्थितप्रज्ञ म्हटलं आहे. आणि सगळंच ते विहाय कामान सर्वान पुमान शरत निस्पृह, त्याला निस्पृह म्हटलेलं आहे. नाही कोणती स्पृह नाही. निर्ममो निरहंकार सशांतीमधी गच्छती. त्याला मोक्ष प्राप्त होतो, मुक्त होतो तो. त्याला कळतं मी मुक्तच आहे. नाही एषा ब्राह्मी स्थिती पाहत. म्हणून ते ब्राह्मी स्थिती म्हणजे अनंतामध्ये तुम्ही तुमचा विचार करा. आपण दररोजचा विचार करतो, या क्षणाचा वर्तमानाचा विचार करतो, नाही तर काय घडून गेलं त्याचा विचार करतो, किंवा आपण पुढे काय त्याची काळजी करतो. कारण तसंच आपलं व्यक्तिमत्व आहे. आपलं काहीच नाही आहे, आपण ऐकलेलं आहे, नाही वाचलेलं आहे, काहीच केलेलं नाही आहे. त्याच्यामुळे आपल्यामध्ये ज्या काही आहेत निगेटिव्ह गोष्टी, त्याला आपण निगेटिव्ह, सगळं निगेटिव्ह आपण ठासून भरलेलो आहोत निगेटिव्हनी. आता निगेटिव्ह काढायला आपण काहीच केलेलं नाही आहे. जसं मी मग म्हटलं की त्या ग्लासमध्ये पाण्यामध्ये नुसतं मीठच टाकत गेलो आहे आपण, मीठच टाकत गेलो आहे. मध्ये मीठ पाणी खारट होणार ना. तुमच्या जीवनामध्ये सगळेच चुकीचे विचार, वाईट विचार, निगेटिव्ह विचार हे झाले, एकामागून एक. तुम्ही त्याच पद्धतीने विचार करत गेले. त्याचा अर्थच तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न नाही केला तर होणार काय. तुमचं जीवन एक विषादपूर्ण होऊन जाईल. जसं अर्जुनाच झाला, तो सगळं निगेटिव्ह विचार करतो आहे. त्याच्या तोंडी कितीतरी श्लोक आहे, पहिल्या अध्यायातले, दुसऱ्या अध्यायातले. तो काहीच पॉझिटिव्ह विचार करत नाही आहे. असं तुम्ही एकामागून एक त्याच्यावर मनोर रचत गेले, थरावर थर रचत गेले, तर काय तुम्ही पूर्णपणे वरतून खालपर्यंत निगेटिव्ह होऊन जाल. तसं नाही आहे. जीवनामध्ये खूपशा पॉझिटिव्ह गोष्टी आहेत निगेटिव्ह असूनसुद्धा. आणि मुख्य म्हणजे तुम्ही मुख्यतः मूलतः स्वभावतः अनंत आहात. तुमच्यामध्ये दोष तुम्हाला स्पर्शच करू शकत नाही ना. म्हणजे दोरीमध्ये तुम्हाला साप दिसतो, तो भ्रम होतो, पण याचा अर्थ असा नाही की दोरीमध्ये सापाचे काही गुण उतरलेले आहेत. दोरीमध्ये सापाचे काहीही गुण उतरत नाही. साप वेगळा आणि दोरी वेगळी. फक्त दिसताना तो आकार दिसतो. तुम्हाला मृगजळ दिसतं वाळवंटामध्ये, रस्त्यावरही दिसतं, उन्हाळ्यामध्ये डांबराच्या रस्त्यावर तुम्हाला दिसतं, पाणी दिसतं. ते दिसतं म्हणजे ते काय, त्याने काय ओलावा आहे का? तो पाण्याचं फक्त भास आहे. ते अक्षरशः पाणी नाही आहे, वास्तविक पाणी नाही आहे. तो फक्त पाण्याचा भास आहे. आणि भास हा तंतोतंत असतो. जसं चित्रपटामध्ये म्हटलं, तुम्हाला अगदी तंतोतंत तुम्हाला वाटतं की तसंच आहे. तो ॲक्टर आहे, ती ॲक्ट्रेस आहे, सगळंच बनावटी आहे. पण तुम्हाला बघताना मात्र ते अगदी तंतोतंत दिसतं, अगदी परफेक्ट दिसतं. हा फरक जाणला पाहिजे. वेदांत तुम्हाला हेच सांगतो. मग तुम्ही आता इथे बघतो आहे की तुम्ही विचार करा की ईश्वराच्या नामावर असा जळजळीत विश्वास असायला हवा. काय मी त्याचं नाव घेतो तरीसुद्धा माझ्यात पाप राहिलेत, काय विषाद आहे त्या पापाची, म्हणे मी बद्ध असं ते इथंच वाचतो आहे मी. म्हणजे एवढा तुमचा जळजळीत विश्वास आहे, श्रद्धा आहे, आज तुमच्या जीवनात नाही आहे. कबूल. आज आपण दुर्बल आहोत, तेही कबूल की नाही. आपलं काहीच जमत नाही आपल्याला, ओके. परंतु जळजळीत विश्वास म्हणजे काय? जाज्वल्य विश्वास आहे तो की नाही. डल नाही आहे तुम्ही, डॉर्मंट नाही आहे की नाही. तुम्ही काय आहात? तुमच्यामध्ये ऊर्जा आहे. ती ऊर्जा तुमची स्वतःची नाही आहे. देहात किती ऊर्जा? ती भगवंताची ऊर्जा आहे, भगवंताने दिली शक्ती आहे ती. त्या शक्तिवानही शक्तिवान व्हा. आणि मग तुम्हाला निराशेला कुठेही व्हावंच नाही आहे, जागाच नाही आहे. आणि म्हणून ते सगळंच याच्यात आपण बघतो आहे. हा संसारच आनंदाचं धाम आहे. म्हटलं आहे ना, संसारात राहून ईश्वराचं दर्शन होईल का? हा प्रश्न होता की ते मी ईश्वराचं दर्शन घ्यायचं म्हणजे तुम्ही काहीतरी कणत कुथत काहीतरी करा असं नाही की नाही. आनंदाने करा. तुम्ही आनंदाने संसार करा. कारण तुमचा संसार नाही, तो ईश्वराने दिलेला तुमचा संसार आहे. त्याने तुम्हाला दिला, करा संसार करा. आईबाप दिलं आहे, आईबाप घ्या. बायको दिले, नवरा दिला आहे, पोरं दिलं आहे, ते करा. त्यांनी दिलेले आहे, तुमचे नाही आहेत ते.
त्याच्याकडून प्रदत्त आहे ते. त्यांनी ती जबाबदारी तुमच्यावर सोपवली आहे, यांची सेवा करा, माझी सेवा करा, माझी सेवा करा, यांच्याकडून मार्फत करा. वंडरफुल आहे की नाही? काय सुंदर आहे ते. यालाच कर्मयोग म्हटलेलं आहे स्वामींनी, की नाही? जी काही तुम्ही सेवा करता आहात, जे काही तुम्ही करता आहात ते माझी सेवा करतात, त्यांची नाही. म्हणून ते तत्कुरुष्व मदर्पणम यत करोश यदशनासी, जे काही यत 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 असं म्हटलं आहे. तत्कुरुष्व मदर्पणम, यत आणि तत्, जे काही करशील ते, की नाही? ते काय आहे? ती माझी पूजा आहे, माझी सेवा आहे. मग प्रश्न कुठे येतो? काही प्रश्नच नाही आहे. पण तुम्ही देवाची सेवा केली तर ते आनंदाची गोष्ट आहे. त्यात दुःख कुठे आहे? त्यात खेद कुठे आहे? की नाही? देवाच्या सेवेमध्ये कुठे खेद नाही, विषाद नाही आहे, खंत नाही आहे, की नाही? म्हणून उपनिषदामध्ये माझ्या हातून चूक झाली त्याची खंत करत नाही, कशाचीच खंत करत नाही. तो खंत आणि विषाद आणि याच्या पलीकडे गेलेला असतो, तो त्याच्या सगळ्या पलीकडे गेला असतो. त्याचंही मन खट्ट होतं, त्यालाही त्रास असतो, पण त्याचा विचार तो करत नाही. आपण सामान्य माणसं तोच विचार करतो, त्यालाच निगेटिव्हिटी म्हणतात. म्हणतात हा संसार आनंदाचं धाम आहे, इथे मी खातो पितो आणि मजा लुटतो. म्हणून वेदांत तुम्हाला सेलिब्रेट लाईफ, सेलिब्रेट म्हणजे उन्मत्तपणा नाही, काहीतरी मूर्खपणा नाही, त्याला सेलिब्रेशन म्हणत नाही आहे, की नाही? सेलिब्रेट म्हणजे तुम्हाला माहीत आहे मी काय आहे, राजाधिराज आहे, ईश्वराचा पुत्र आहे, ते सेलिब्रेशन आहे. आणखी सेलिब्रेशन तुम्हाला कशाला हवं आहे? आपल्या सेलिब्रेशन कल्पना, केक कापला की सेलिब्रेशन म्हणतो आपण, ठीक आहे, पण सेलिब्रेशनची कल्पना फारच ती बालिश आहे ती, की नाही? लहान पोरकट पोरांसाठी ठीक आहे, हे काय सेलिब्रेशन आहे काय, की नाही? सेलिब्रेशन म्हणजे नसतच जाणीव असू द्या की ते अनंत ब्रह्मांड जे आहे, अनंत ब्रह्मांडाचा नायक आहे, ईश्वर आहे, त्याचा मी पुत्र आहे, माझा पिता सुहृदम सर्वभूतानां ज्ञात्वा माम, अशा प्रकारे तुम्हाला जाणलास तर अर्जुना शांती मृच्छती, तुला शांती प्राप्त होईल आहे, तू मुक्त होशील, तू ज्ञानी होशील, तू मोहमुक्त होशील. म्हणून इथे मी खातो पितो आणि मजा लुटतो. जनक राजा महातेजस्वी होता. जनक राजाचं उदाहरण आहे, तो तेजस्वी होता. त्याच्यावर म्हणजे तो कधी असा मलूल होऊन बसला नाही, कधी उत्साहाने. गीतेच्या 18 अध्यायात आहे की जो माणूस उत्साहाने, धृत्युत्साह समन्विता असं म्हटलेलं आहे. जीवनामध्ये बरेचसे प्रसंग येतात कसोटीचे, त्याचं धैर्य कधी जात नाही. जसं रामाचं धैर्य कधी गेलं नाही, त्याला बनात जा म्हटलं, ओके, तो काही कोसून त्याचं धैर्य म्हणजे धीर, त्याची पेशन्स, त्याची हिंमत कधी कमी झाली नाही. कृष्णाची कधी कमी झाली नाही, शिवाजीची कधी कमी झाली नाही. वाटेल थोडे प्रसंग आले, शिवाजी दटून उभे राहिले, आग्र्यामध्ये त्याला बंद करून टाकलं, काहीतरी निघेल मार्ग. उत्साह समन्विता, धृती आणि उत्साह समन्विता म्हटलं आहे. मुक्तसंग येतो, सगळ्या आसक्तीपासून मुक्त आहे. 18 अध्याय, की नाही? धृत्युत्साह समन्विता, सिद्धसिद्ध्यो निर्विकार, यश आणि अपयशाविषयी तो निर्विकार आहे. यशही त्याच्यामध्ये विकार उत्पन्न करत नाही, मनामध्ये काही चलबिचल होत नाही. आणि असिद्धी म्हणजे अपयश, फेल्युअर, त्याने तो काही विचलित होत नाही. सिद्धसिद्ध्यो निर्विकार, त्याला म्हणताय सात्विक. तो खरा करताय, तो खरं करून दाखवतो आहे. नाही तर मग आपण करतो, त्यांनी वाईट फार होतं, चांगलं होत नाही, पुष्कळदा वाईटच होतं. त्याने कशातच त्रुटी केली नाही. त्याने ही आणि ती दोन्ही बाजू सांभाळून आपला दुधाचा प्याला प्राशन केला होता, की नाही? सर्वसाधारण माणसासाठी ह्या जगामध्ये तुम्ही मजेत राहा, सुखात राहा, पण विसरू नका की तुम्ही देवाच्या राज्यात राहतात. देवाने दिलेल्या गोष्टींचा तुम्ही उपभोग घेत आहात. आणि देवाने तुम्हाला दिलं आहे, जे काही दिलं आहे त्याचा उपभोग घ्या, पण देवाचं आहे, या तुमचं नाही आहे, ते तुम्ही निर्माण केलं आहे असं नाही, देवाने तुम्हाला दिलेलं आहे. मग तुम्ही मुक्तसंग व्हाल आणि मग निर्विकार व्हाल. म्हणतात हे सिद्धांत आहे, तत्त्वज्ञान आहे, हे तुमच्यासाठी दिलेलं काय आहे, एक जीवन प्रणाली दिलेली आहे. परंतु एक काय म्हणतात, आपला वॉर्निंग दिली आहे की पण एका चुटकी सरशा कोणी जनक राजा बनू शकत नसतो. चुटकी वाजवली जनक राजा झाला असं नाही आहे.
त्यासाठी परिश्रम करावे लागतात, विचार करावा लागतो. राजा जनकानं निर्जन जागी उग्र तपश्चर्या केली होती. म्हणजे उग्र तपश्चर्या केली होती याचा अर्थ काय? हे सगळं तुम्हाला करण्यासाठी तुम्हाला काहीतरी जाणीवपूर्वक, निष्ठापूर्वक प्रयत्न करावे लागतील. याचं कारण असं आहे की आपण विरुद्ध बाजूने प्रयत्न केला आहे की आपल्याकडे ते प्रयत्न झालेले आहेत. आता ते आपल्याला जसे ती चक्री असते ना, पतंग उडवतात, ते पतंगामध्ये ती सूत एकात लपेटलेलं असतं, ती चक्री असते त्यात लपेटलं असतं. आता ते सगळंच रंगीबेरंगी सूत असतात, ते काढायचे, ते सगळे सूतं तुम्हाला मोकळे करावे लागतील. तसं आपण जे चुकीचं केलं आहे ते पुन्हा उलटं फिरवावं लागेल. ते ज्या गोष्टी आपण चुकीच्या केलेल्या आहेत, चुकीचा विचार केला आहे, चुकीचं बोललो आहे, मनसा वाचा कर्मणा, आपण जे काही चुकीचं केलेलं आहे त्यांनी चुकीचे परिणाम झालेले आहेत. चुकीचं व्यक्तिमत्व घडलं तर दुर्योधन जसा होता, रावण जसा होता, तसे आपण घडलेलो आहोत. ते जर बदलवायचं असेल तर उलटं काहीतरी करावं लागेल ना. तुम्हाला चांगलं बोलावं लागेल, सत्य बोलावं लागेल, तुम्हाला सत्य वागावं लागेल है ना. आणि तुमचं तसं मन तुमचं तसं करावं लागेल. तेव्हा मग जे झालं, मग तुम्हाला ह्याच्यावर विश्वास होईल की आपण नित्य बुद्धमुक्त स्वभाव आहोत. आज आपला विश्वास बसत नाही की आपण मुक्त आहोत म्हणून. कारण काय, आपलं मन सांगतं की तुम्ही मुक्त कुठले आहात. तुम्हाला साधी गोष्ट जमत नाही आहे की नाही. साधं प्रलोभन तुम्ही बाजूला करू शकत नाही. कसले मुक्त तुम्ही, हे आपल्याला मन सांगतं. कारण ते मन काय आहे, मन दुर्बल मन आहे. ते दुर्बल मन तुम्हाला तेच सांगणार. म्हणून तो सिंह म्हणतो मेंढ्यामध्ये वाढलेला, मी सिंहबिंह नाही आहे, मी मेंढीच आहे. कारण त्या मेंढ्यामध्ये वाढलेलं आहे, त्याचे संस्कार पडले आहे, त्याचा विश्वासच बसत नाही की मी सिंह आहेत. मग कसा विश्वास बसणार? याचं कारण असं आहे, तो तिथे त्या प्रकारचे संस्कार त्याने इतके वर्ष आपल्यावर लादून घेतलेले आहे. आता त्याचा कसा विश्वास होणार? पण ते याचा अर्थ असा नाही की तो सिंह मेंढी झाला आहे. त्याला जर नीट मार्गदर्शन मिळालं, नीट गुरु मिळाला, तर तो सिंह होऊन जाईल आहे. शक्य आहे ते. आणि वेदांत त्यालाच धरून म्हणतो की त्याला पॉझिटिव्हिटी काही नुसती तुम्हाला काहीतरी खोटं सांगणं असं नाही आहे, किंवा तुम्हाला बहाणा नाही आहे तो, किंवा तुम्हाला काहीतरी उगाच फुसलावून देत असं नाही आहे. तर ती वास्तविकता आहे. वास्तविक तुम्ही नित्यबुद्धमुक्त स्वभाव आहात, तुम्ही मुक्त आहात. तुम्हाला जगातली कोणतीच गोष्ट बांधून ठेवू शकत नाही. आणि तुम्ही आनंद स्वरूप आहात. आणि म्हणूनच तुम्ही तुमचा आनंद बाहेर येऊ शकतो. कारण तो ब्रह्माशी जशी तिथून जोडाल, सुखेन ब्रह्मसंस्पर्शम अत्यंतम सुखमश्नुते. गीतेमध्ये आहे, सुखेन ब्रह्म अनायासेने ब्रह्मसंस्पर्शम. तुम्ही ब्रह्माचा जेवढा संस्पर्श, अत्यंतम सुखमश्नुते. तुम्हाला सुख, अशी सुखाची परमावधी की तुम्ही सुख ते जगात वाटून देऊ शकाल. आनंदे भरीन तिन्ही लोक, ज्ञानेश्वर म्हणतात. माझ्याकडे इतका आनंद आहे की माझ्यात सामावला जात नाही. तसंच पावसाळ्यामध्ये समुद्र असा झळकतो, तसा त्या महापुरुषाचा आनंद झळकतो आणि तो सगळ्या जगांना वाटून देऊ शकतात. इतकाच आनंद. आनंदे भरीन तिन्ही लोक, अवघाची संसार सुखाचा करणं, ही प्रतिज्ञा ते का करतात? कारण तसं त्यांचं जीवन आहे. म्हणून पुढच्या रविवारी आपण बघूया. ओम ब्रह्मार्पणं ब्रह्मवीर ब्रह्माग्नो ब्रह्मणाहुतं ब्रह्मैव तेन गंतव्यं ब्रह्मकर्म समाधिना. हरि ओम तत्सत्. ओम शांति शांति शांति. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.